कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित मकर कुंडले जपति कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित
Hare
हरिभक्त नारायण गोविंद महाराज शिंदे त्यांना साथ करतील महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य कृष्ण महाराज गोरे त्यांना मृदंगाचे साथ करतील उमेश महाराज ठोंबरे आणि विशाल महाराज बर्डे।
आपोली आपण सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा सिमूर्तिरया आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे तडी द्वास सन्नील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित प्रकाशम औरम तुष्टिकाया समन्यस्य पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संगीता त्यांच्या कृपादानी तुझेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा शरण शरणैकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं मानऋतुमुख्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरविंद समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासराभिधनिलये सरस्वते नमस्तुते जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता विठाल कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे प्रस्तुत प्राप्तस्थली कीर्तन निरूपणाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त अलंकापूर निवासी समाधीचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट सर्वांच्या पाठातील परिचयाचा गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये महाराज नामाचं महत्व प्रकट करतात विठाला छोटासा अल्पपरिहार पवित्र पावन श्री क्षेत्र फतेपूर या ग्रामामध्ये भगवान हनुमंतरायाच्या आशीर्वादाने आणि राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे गेल्या 7 वर्षापासून त्या ठिकाणी चालत असलेली ही परंपरा आणि या 7व्या वर्षातील पहिल्या दिवसाचं कीर्तन संपूर्ण गावकरी मंडळीच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं आपल्या गावातील असणारे हरिभक्तीपरायण मनोहर महाराज आदी करून त्यांचे सर्व सहकारी आणि या सप्ताहाचे त्या ठिकाणी विशेष ज्यांचं सहकार्य असे उमेश महाराज या दोघांच्या माध्यमातून या सेवा मला प्राप्त झालेली संगत करण्यासाठी पूजनीय महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तीपरायण गायनाच्या साथीला युवा कीर्तनकार तथा संगीत विशारद हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज शिंदे महाराजही त्या ठिकाणी आहे। त्यानंतर दुसऱ्या गायनाच्या साथीला हरिभक्तीपरायण संगीत विशारद तीही उत्कृष्ट कीर्तनकार आहे हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज मोरे महाराजही आहे। आपल्या जवळचेच असणारे मोरेश्वर महाराज साबळे आणि आपल्या गावातील भूमिपुत्र या फतेपूर नगरीची भूमिपुत्र इथलेच त्या ठिकाणी चिरंजीव आहे। नव्या गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं असे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज बर्डे महाराजही आहेत। गावातले आता संपूर्ण बालगोपाळ टाळकरी मंडळी आमचे चोपदार इकडनं मदंगाच्या साथीला गावातले भूमिपुत्र त्या ठिकाणी आहे
विशाल महाराज बर्डे एकूण हरिभक्तीपरायण मृदंग विशारद आपल्या संपूर्ण परिसराचं त्या ठिकाणी वैभव असणारे उमेशजी महाराज ठोंबरे पेटी मास्तर गोड अशी अंबादास भाऊची साऊंड सिस्टम आणि आपण सर्वजण सर्वांच्या चरणांवर नतमस्तक होतो आणि संकल्पित वेळेपर्यंत अभंगाचा भाव पाहू. विठाल आज आपल्या कार्यक्रमाचा या वर्षीचा हा पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम पहिला दिवस म्हटलं तर मंगल किंवा नाम महत्त्वाच्या ठिकाणी पहिल्या दिवशी सांगावं लागतं. या अनुषंगाने मी तुमच्या समोर जो अभंग ठेवला तो श्रीमंत श्री ज्ञानोबरायचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे आणि या 3 चरणामध्ये आपल्याला संकल्पित वेळेपर्यंत अभंगाचं चिंतन त्या ठिकाणी करायचं. पहिला दिवस आहे. समाज जरी त्या ठिकाणी कमी असला पण ऐकणारा सुज्ञ आहे असं मी गृहीत धरून माझा प्रस्तावनेला आरंभ करतो. विठाल कीर्तनकाराच्या त्या ठिकाणी काही थोड्याशा जिम्मेदाऱ्या त्या ठिकाणी असतात. पहिलं कीर्तन म्हणजे काय असतं तर समजा आता 7 दिवस तुम्हाला एक सिद्ध त्या ठिकाणी भोजन अगदी तुम्ही तृप्त होईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पक्वान्न म्हणजे विवेकाच्या रूपानं तुम्हाला या ठिकाणी पंक्ती भेटणार आहे. म्हणजे अनेक विचार अनेक संत विचार तुम्हाला त्या ठिकाणी ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी मिळणार आहे. आणि आजची पहिलाच दिवस आहे आणि येणाऱ्या दुसऱ्या दिवसाच्या म्हणजे उद्या शास्त्री महाराजांचं कीर्तन आहे. शास्त्री नाना इथं आले तर ती पहिल्याच कीर्तनकाराला नाव ठेवत असतात की पहिल्याच दिवशी कीर्तनकाराच्या काही जबाबदारी जिम्मेदारी असते की असं गटागटानं त्या ठिकाणी बसू नये. येऊन समोर बसावून माफी मागून बोलतो की जो पुरुष वर्ग आहे तो थोडासा महाराजांसमोर पाहिजे. म्हणजे कीर्तन म्हणजे हा एक संवाद असतो आणि आपल्या पुरुषात सोबत संवाद त्या ठिकाणी करता येतो. पण उद्यापासून तुम्ही सुधारून घ्या. आज जिथं आहे तिथंच बसा. कारण का 10-5 मिनिटं अर्धा तास पहा मेळ लागला तर बसा नाहीतर आलं तरी चालेल पण उद्यापासून असं त्या ठिकाणी बसू नका ही विनंती करून माझ्या प्रस्तावनेला सुरुवात मी त्या ठिकाणी करतो. अभंग श्रीमंत श्री ज्ञानोबरायचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे आणि या प्रस्तुत अभंगामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी ज्ञानोबराने नामाचं महत्व प्रगट केलेले प्रतिपादित त्या ठिकाणी केलेलं आहे. संत या शब्दाने आजच्या कीर्तनाला मी प्रारंभ करतो. संत 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 कोणाला म्हणायचं किंवा किती संत झाले याचं विश्लेषण आपल्याला करायचं नाही. पण माझ्या अभंगाच्या प्रस्तावनेसाठी मी बोलतोय. वारकरी संप्रदायाने ज्याचा लेखा घेतला की संत परंपरा झाली कुठून आणि संत परंपरेचा शेवट कुठे त्यानंतर संत झाले नाही हे मत माझं नाही किंवा अगोदर झाले हेही मला म्हणायचं नाही. पण निवृत्तीनाथ दादापासून आपल्या संत परंपरेचा प्रारंभ आहे आणि नीनच शेवट आहे. निवृत्तीनाथ प्रारंभ आहे आणि शेवट कोण आहे तर निळोबा आहे. नी टू नी ही आपली संत परंपरा आहे. संताचा अवतारकारी सगळ्यांना माहित आहे. पण संत या ठिकाणी अवताराला आले अवतार घेतला कशासाठी याचंही चिंतन करायचं नाही. पण संतांनी 2 गोष्टीचा विशेषत्वाने म्हणजे 99% 2 गोष्टीचा संतांनी तुम्हाला मला उपदेश केला. पहिला उपदेश केला स्वरूप जागृती आणि दुसरा उपदेश केला कर्तव्य जागृती. म्हणजे पहिला उपदेश केला तुम्ही स्वरूपाने कोण आहात आणि स्वरूप कळाल्यानंतर दुसरा उपदेश संतांनी केलाय स्वरूपाचं ज्ञान झालं ना बाबा आता इथं आल्यानंतर तू काय करावं म्हणजे स्वरूपाची जागृती आणि कर्तव्याची जागृती या 2 गोष्टीचा संत महात्म्याने आपल्याला उपदेश केलेला आहे. मग पहिलं स्वरूपाची जागृती. मग कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वीच पहिली शंका येऊ शकते की महाराज आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान नाही आम्हाला आमच्या स्वरूपाची जाणीव नाही. संताला काय करायचं आम्हाला आमच्या स्वरूपाची जाणीव करून द्यायची. अहो मी दिसतोय तुम्ही आम्हाला दिसायला लागले आपण एकमेकाला पाहतो म्हणजे स्वरूपाची जाणीव आहे ना. हे सगळं ढोबळ मानानं झालं. आपण आपलं जे स्वरूप मानतोय ते खरं आपलं स्वरूप नाही ते आपलं सत्य स्वरूप नाही. मग खरं सत्य हा शब्द आपल्याला समजून घ्यावा लागेल. गणेश सत्य शब्द कशाला म्हटलं जातं. सत्य म्हणजे खरं खरं म्हणजे सत्य. आणखीन याला काय समानार्थी शब्द आहे. खरं म्हणायचं कशाला तर सत्य याला म्हणायचं की तिन्ही काळामध्ये ज्या वस्तूचा नाश होत नाही त्याला सत्य म्हटलं जातं. तुम्ही मी आज दिसायला लागलो आपण काल होतो पण उद्या राहणारे की जाणारे हे सांगता. मग हे दिसतंय हे खरं आपलं स्वरूप नाही. म्हणजे हे जे शरीर आहे हे शरीर तुमचं आणि माझं खरं स्वरूप नाही तर या शरीरामध्ये असणारं जीव नावाचं तत्व त्याला आत्मतत्व म्हणतात. ते आत्मतत्व खऱ्या अर्थाने तुमचं माझं खरं स्वरूप आहे का कारण ते त्रिकालाबाधित आहे. तिन्ही काळामध्ये त्या आत्मतत्वाचा त्या जीवाचा नाश नाही शरीराचा नाश आहे.
शरीर नासकाय पुष्कळ शरीर जाणार आहे, पण शरीराचा आश्रय ज्या जीव नावाच्या तत्वाने केला ते जीव नावाचं तत्व अमर आहे. अमर आहा अमर आहा खरे की पहा कुठेही नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. त्या आत्मतत्वाला भगवान स्वतः बोलले की आणखी शस्त्रच निर्माण नाही झालं मारायसाठी. आत्मतत्व त्या ठिकाणी अमर आहे, पण तुम्ही मी त्या ठिकाणी काय समजू लागलेलो आहे, या शरीरालाच माझं स्वरूप म्हणतो. पण महाराज म्हणतात देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठले. अरे देह म्हणजे मी नाही, या देहामध्ये असणारं जीव नावाचं तत्व ते त्या परब्रह्माचा अंश आहे आणि तेच माझं खरं त्या ठिकाणी स्वरूप आहे. पण तुम्ही मी या शरीराला माझं स्वरूप मानतो आणि नको त्या बंधनात अडकतो. विठ्ठल जीव हा तिन्ही काळामध्ये नाश नाही, शरीराचा तिन्ही काळामध्ये त्या ठिकाणी सत्यत्वाला उतरत नाही. फक्त आपण समजतोय की शरीर हे माझं खरं स्वरूप आहे. नाही, परंपरेने उदाहरण सांगितलं जातं. पहा, एक दाम्पत्य नवरा बायको, त्यांच्या घरी कोणीच नाही, दोघं जणच. अगदी गोविंदाने दोघांचा संसार चालू होता आणि त्या प्रापंचिकाच्या घरी एक दिवस मोठी एक चांगली टाटा सुमो गाडी भरून 9-10 जण पाहुणे आले. बरं, पाहुणे जे आले ते पाहुणे आले त्या बाईच्या माहेरकडचे. आता माहेरकडचे पाहुणे आल्यानंतर बाईला आनंद झाला, चहा पाणी झाला आणि त्या बाईने विचारलं, दादा तुम्ही कुठे आले, कुठे जायचं होतं? त्या पाहुण्याने स्पष्ट सांगितलं, बाई आम्ही तुझ्याकडे आलो नव्हतो, आम्हाला इथून पुढे 3 किलोमीटर गाव आहे, त्या गावाला जायसाठी आम्ही आलो. पण ज्या गावाला जायचंय, उदाहरणार्थ गारखेडला आम्हाला जायचंय, पण तिथं आमचं काम 3 वाजता आहे आणि आता सकाळचे 11 वाजलेले आहे. आतापासून आम्ही तिथं जात नाही. मग आमच्या लक्षात आलं की तू इथं दिलेलं आहे तुला, म्हणून तुला भेटायसाठी आणि तुझ्याकडे आम्ही आलो. मग बाईला आनंद झाला. बाईनं सांगितलं तुम्ही राहा. मग त्या माणसाने सांगितलं की आम्ही तिथं आलो म्हणजे आमचं काही शासकीय काम आहे तिथं, आम्हाला तिथं पाहुणे वगैरे कोणी नाही. मग बाई म्हटली तुमची इच्छा काय? आमची सगळ्यांची इच्छा आहे की आम्ही सकाळी घरून लवकर निघालो, आम्ही कोणीच जेवण केलेलं नाही, न्याहारी केलेली नाही. तू काय कर, पटकन आम्हाला या 9-10 जणांसाठी स्वयंपाकाची तयारी कर. बाईनं मान्य केलं. पाहुणे आले, त्यात माहेरकडचे तोंडाने जेवण मागायला लागले. आनंद झाला बाईला. बाईनं पाहुणे मंडळी बैठकीमध्ये फॅन वगैरे चालू करून दिला आणि सांगितलं, दादा 1 तास तुम्ही आराम करा, 12-12:30 वाजता तुम्हाला जेवायला मी तयार करते आणि तुम्हाला 2-2:30ला तुम्हाला इथून मोकळं करून देते. अगदी पाहुणे बैठकीत गेले. बाईनं विचार केला, माहेरचे पाहुणे आले, पहिल्यांदा आले, तोंडाने जेवण मागायला लागले, स्वयंपाक करायचा, पण साधा स्वयंपाक करायचा नाही, त्याला पाहुणचार म्हणतो आपण. मग आले ना पाहुणे, मग मराठवाड्यामध्ये सर्वात महत्वाचा किंवा सर्वात चांगला स्वयंपाक कोणता, तर पुरणपोळी. मग पुरणपोळी करायची बाईनं ठरवलं. सगळं किचन मध्ये होतं, पण पुरण करण्यासाठी गुळ घरामध्ये नव्हता आणि गुळ तर महत्वाचा आहे. म्हणून त्या बाईनं काय केलं, घरातनं 200 रुपयाची नोट घेतली, एक पिशवी घेतली बाजारची आणि आपल्या मालकाकडे गेली. मालकाला सांगितलं, इकडे या तुम्ही, काय करा, हे 200 रुपये घ्या, ही पिशवी घ्या आणि भोकरदनला जा आणि लवकर ताबडतोब 2 किलो गुळ घेऊन या. मालकाने सांगितलं मी जाणार नाही. बाईनं सांगितलं असं काय अडवून करायला लागलं, तुम्ही जा लवकर गुळ घेऊन या. पाहुणे 9-10 पाहुणे, स्वयंपाकाला मी एकटी, मी गेले असते गुळ आणायला, पण गुळ येईपर्यंत मी बाकीचं सामुग्री उरकून ठेवते, बाकीचा स्वयंपाक मी उरकते, जा लवकर. त्यानं सांगितलं, नवऱ्याने सांगितलं मी जाणार नाही. तिनं सांगितलं जावंच लागेल. तो म्हणे मी जात नाही. बर, बाई म्हणे जात नाही, कारण काय? कारण लागेल ना. म्हणे मी जाणार नाही. अहो म्हणे कारण काय? म्हणे मला भोकरदनला गुळ जाण्याची भीती वाटते, घाबरतो म्हणे मी, भीती वाटते मला भोकरदन. अहो भोकरदन आहेच किती, 1.5-2 किलोमीटर अंतर आणि तिथं जायचं भीती वाटते. बरं भीती वाटते, तुम्ही घाबरता, तुम्ही बरं भीता कशाला? तुम्हाला का पोलिसाची भीती वाटती, का कुत्र्याची वाटती, का आणखी कशाची, वाहनाची भीती कशाची वाटती? तो नवरा म्हणे मला हरवायची भीती वाटते म्हणून भोकरदनला. हो, 4-4 वर्षाचे पोरं भोकरदनला जायला लागले, घरी यायला लागले, तुम्हाला एवढे 40-42 वय तुमचं, भोकरदनला जायला तुम्हाला भीती वाटते? त्याने सांगितलं हो, भीती वाटते, हरवायची भीती वाटते. बाई हुशार होती. बाईने सांगितलं काळजी करू नका, तुम्ही हरवत नाही. बाई घरामध्ये गेली ना, असा काळा करदोडा होता घरामध्ये, तो असा हितभर तोडून आणला आणि त्याच्या पायामध्ये बांधला. म्हणे मालक 200 रुपये पिशवी घेऊन भोकरदनला जायचं, गुळ घेऊन यायचं. म्हणे मला भीती वाटते. थांबा, तुमच्या पायात दोरा बांधला. भोकरदनला रस्त्याने चालत जायचं किंवा गाडीवर जायचं, उतरल्यावर दोरा पाहायचा,
गुळ घ्यायचा पुन्हा दोरा पाहायचा. जोपर्यंत तुमच्या पायामध्ये दोरा आहे तोपर्यंत भोकरदन काय. तुम्ही मुंबई पर्यंत जरी गेले तर मी हरवत त्याला ते पटलं म्हणून हे दिवस आले त्याच्यावर. त्यानं पिशवी घेतली, गाडी किक मारली, भोकरदनला गेला, बाजारपट्टीत गेला, एका दुकानदाराला 200 रुपये दिले. सांगितलं शेठजी मला 2 किलो गुळ द्या. दुकानदाराने गुळ मोजला, राहिलेले पैसे देतच होता. तेवढ्यात त्या माणसाचं लक्ष गेलं त्या ग्राउंड मध्ये, त्या बाजारपट्टीमध्ये, त्या बाजाराच्या गल्लीमध्ये गर्दी जमली होती. आता माणसाचा स्वभाव आहे, तर तुम्ही असू द्या नाही तर मी असू द्या, जे कार्य करायसाठी माणूस प्रामुख्याने जिथं जातो ते काम आधी करत नाही, आधी दुसरीच ज्यादा कामं करत असतो. माणसानं पाहिलं तिथं काहीतरी गर्दी, गुळ घेतलाय, जायचंय आपल्याला, पण त्या अगोदर ती गर्दी कसली पाहावं म्हणून तोही त्या गर्दीत शिरला. ती गर्दी होती गारुड्याचा खेळ, सापाचा खेळ एक गारुडी त्या ठिकाणी घेत होता आणि तो खेळ रंगात आला. सगळी गर्दी जमलेली होती आणि तेवढ्यामध्ये तो गारुड्याचा त्या सापावरचा ताबा सुटला आणि तो साप गर्दीमध्ये घुसला. आणि म्हणून आपल्याला समजायला लागलं की आपण शरीर संपलं म्हणजे आपणही संपलो नाही. आणि महाराजांनी याचीच प्रामुख्यानं प्रत्येक संतांनी तुम्हाला मला जाणीव करून दिली की शरीरा म्हणजे तुम्ही नाही, शरीरामध्ये असणारं जीव नावाचं तत्व हे खरं तुमचं स्वरूप आहे. जीवोहम, जीव म्हणजे तुम्ही आहे, जीव. आणि हा जीव सर्वसाधारण जीव नाही, तर हा जीव त्या परब्रह्माचा त्या ठिकाणी अंश आहे. मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता, मी त्या वासुदेवाचा म्हणजे परब्रह्माचा त्या ठिकाणी अंश आहे. म्हणजे ही झाली स्वरूप जागृती. तुम्ही स्वरूपाने कोण आहात तर तुम्ही त्या भगवंतामध्ये आणि तुमच्यामध्ये यद किंचितही त्या ठिकाणी फरक नाही. ही स्वरूप जागृती करून दिली. आणि स्वरूप जागृती कळाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात ना, आहे मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे स्वरूप कळाल्यानंतर आता इथं आल्यानंतर आपलं कर्तव्य काय की बाबा स्वरूपाने कळालं ना तू म्हणजे जीव आहे, हे झालं तुझं स्वरूप. पण इथं कर्तव्य त्या ठिकाणी तू काय आहे, इथं आल्यानंतर तू काय करावं. आता पुन्हा थोडस त्या ठिकाणी आपल्याला शरीराच्या दृष्टीने बोलतात की संत म्हणतात की तुम्ही आणि मी ज्या शरीराला प्राप्त झालेले आहे ते एक मानवी शरीर आहे. आणि या मानवी शरीर आल्यानंतर तू कर्तव्य काय केलं पाहिजे, कर्तव्य जागृती करून देतात की कर्तव्यानं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. कारण आपण ज्या शरीराला प्राप्त झालो हे शरीर सामान्य शरीर नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. तुम्ही मी ज्या देहाला जन्माला आलो हा सामान्य देह नाही. अरे स्वर्गातील देव जे अमर तत्वाला प्राप्त झालेले आहे ते सुद्धा या शरीराची अपेक्षा करतात, पण त्यांना तो देह मिळत नाही. तुम्हाला मला हा देह मिळाला, पण या देहाचं महत्व काय. असामान्य असं शरीर आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती तरी का ते चित्तीन धरावे. या देहानं देव होता येत आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे या देहाने देव होता येत देव. मग तुम्ही म्हणाल महाराज आता ह्याही सप्त्याला 7 वर्ष झाले आणि तिकडच्या आपल्या सप्त्याला 27-28 वर्ष झाले. 28 वर्षात नाही झालं बा कोणी देव. मग तुको भरायचं खोट आहे का की देवच होईल म्हणती. अरे या देहाने देवच होता येतं, पण त्यासाठी काय करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. कल्पना करा आज फतेपूर माझं कीर्तन आहे, आज संध्याकाळी 9 ते 11 आणि मी माझ्या घरून जर सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळचे 9 वाजले मी माझ्या घरीच आहे आणि तिथंच म्हणू लागलो फतेपूरला जाणे पोहोचेल मी. काय करावं लागेल, क्रिया प्रयत्न करावा लागेल ना. तसं प्रमाण चालले कीर्तनात म्हणणं नरदेह निधान लागले हाती. प्रयत्नही करावा लागेल ना, म्हणून जमणार नाही क्रियेना. अरे असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्ट माणसाला इथं काहीच नाही. माणसानं ठरवलं तर माणूस काही होऊ शकतो, काही करू शकतो. संकोचोनी मना झालाशी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. आपण जर ठरवलं तर अख्ख्या या अवकाशाला या आकाशाला गवसणी घालण्याची धमक या शरीरात आहे. फक्त संकोच आपण करतो. प्रयत्न करावा लागेल ना, प्रयत्नाशिवाय नाही. विषकी आहारी पडे
समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. ज्ञानोबा बोलले अभ्यासाचे निबळे एकाग्रती अंतरळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. ज्ञानोबा काय बोलली की विष पचवू शकतो मनुष्य, समुद्र सुद्धा पार करू शकतो, पण केव्हा? प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्ट या ठिकाणी अभ्यासाची साधकार्य सिद्धी, अभ्यासाची साधकार्य सिद्धी, अभ्यासाची कार्य सिद्धी, कार्य सिद्धी, अभ्यासाची कार्य सिद्धी. ओले मुलाची अभ्यासाची चांग कार्यसिद्धी. अभ्यासाची चांग कार्यसिद्धी. अभ्यास केल्यानंतर आपण जे कार्य हाती घेतलं ना ते सिद्धीत जाणार आहे, पण त्यासाठी फक्त हाती घेऊन जमणार नाही. हाती म्हणजे प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल ना. आता इकडनं उमेश महाराज, इकडनं विशाल महाराज, हे जे वाजवायला लागले हे म्हणून जमलं असतं की मलपाकवाज शिक नाही, मलपाकवाज वाजव नाही आपल्या गावातल्या, हे म्हणून जमलं का? नाही, प्रयत्न करावा लागेल. तसं देवाची होईल म्हणती, जमणार नाही म्हणती तरी का ते चित्ती न धरावे, चित्तात असू द्यावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. जुने कीर्तनकार उदाहरण सांगतात पहा. इकडे खाली वड्याचा एक स्पेशल बाजार आहे. कोणाला गावाचं नाव माहिती? सारंगखेडा. सारंगखेडा नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. तिथं मोठाले त्या बाजारामध्ये घोडे येतात विक्रीला, मोठमोठाले घोडे. मग आपल्या मराठवाड्यातला एक माणूस घोडा घेण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी त्या बाजारात गेला आणि घोड्याची किमती पाहिल्या आणि घरी निघाला. का? घोड्याच्या किमती त्याला जो घोडा पसंत येत होता तिथं बजेट लागत नव्हतं, जिथं बजेट लागत होतं तो घोडा पसंत येत नव्हता त्याला. 5 लाखापासून घोड्याची किंमत सुरू झाली होती, 7-7.5 लाख लोक. ते नाराज झालं. ते म्हणे एवढ्या लांब आलो गड्या, फुकट पेट्रोल जाळत आलो आपण, एवढ्या लांब येऊन आपलं ज्या हेतून आलो ते हेतू साध्य झाला नाही. ते परत निघाला. मोठमोठाले घोडे पाहिले त्यांना. अगदी 6 फूट उंचीचा माणूस होता पण पाठीवर सुद्धा हात पोचत नव्हता, एवढे मोठमोठाले घोडे. 5, 5.5, 6, 7 लाख लोक. नाराज झाला आणि तो निघाला. पण निघताना अगदी बाजार आता संपणार आहे आणि शेवटच्या टोकावर एक घोडं, हिरवी नेटची जाळी मारलेली होती, त्यामध्ये एक अँगल, त्या अँगलला फॅन, आणि त्या फॅनच्या खाली एक घोडं बांधलेलं होतं. 2 माणसं त्या घोड्याच्या सेवेत होते आणि फिरती खुर्ची टाकून त्या नेटाच्या तोंडावर त्या घोड्याचा मालक बसला होता. बरं, आश्चर्य पुढे जे मोठमोठाले घोडे होते त्या बाजारात ते उन्हात बांधले होते दावणीला, आणि हे घोडं म्हणजे ते खेचर नसतं का, अगदी लहान लहान म्हणजे आपल्या मराठवाड्यातली बकरी बरी शेळी असं ते घोडं. त्यानं पाहिलं की बाबा एवढाले घोडे पाहिले. आता ते मालकाला म्हणजे राम राम दादा, हे घोडं तुमचंच? म्हणे हो, हे घोडं माझं. म्हणे का हो दादा, साधारण या घोड्याची किंमत काय? ते म्हणजे या घोड्याची किंमत 11 लाख रुपये. याला आश्चर्य वाटलं. म्हणजे एवढे मोठमोठाले घोडे मी पाहिले, 7, 6.5, पावणे 7 अशी किंमत, आणि या घोड्याची जाळामध्ये जर माझ्यासारख्यानं असं ढकललं तर 2-4 पलटे खाईन ते घोडं, पण त्याची 11. म्हणे का हो दादा, तुम्ही या घोड्याची किंमत थोडी जादा सांगत नाही का? तो मला काय म्हणे, दादा 1 लाख कमी सांगितले, खरं हे 12 लाखाचं आहे, खरं हे 12च आहे, म्हणजे 12 लाखाचं आहे. उमेश महाराज, हे 12 लाखाचं खरं घोडं आहे म्हणे, पण मी 11 सांगितले. बर म्हणे का हो दादा, हे 12 लाखाचं घोडं आहे, म्हणजे याच्यात काही असं विशेष काही गुण आहे? हा म्हणे, एक विशेष गुण आहे याच्यात. म्हणजे काय? म्हणे या घोड्यामध्ये एक विशेष गुण आहे, या घोड्यानं जर ठरवलं तरी हे ताशी 250 किलोमीटर धावतं. काय?
या घोड्यानं ठरवलं तर हे एका घंट्यामध्ये 250 किलोमीटर पळतं. एका तासामध्ये हे 250 किलोमीटर घोडं पळतं. म्हणजे मग काय रे, एका तासामध्ये 250 किलोमीटर घोडं धावतं, मग याला इकरी का काढलं? तो एकदाच ठेव ना. अरे म्हणे याला घेतल्यापासून हे पळालंच नाही. म्हणजे कसं काय पळालं नाही? म्हणजे त्यानं अजून ठरवलंच नाही. तसं तुम्ही या ध्यानात देवच होता येतं, पण ठरवलं नाही ना. ठरवलं निश्चित होणार आहे. झालं असा मग या शरीराची त्या ठिकाणी जर आपण या शरीराचा थोडा बारकाईने सूक्ष्म दृष्टीने विचार केला ना, तर हे शरीर म्हणजे अंतिम फेरी आपली. काय म्हणतात त्याला? फायनल. जीवदशा घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने ज्या देहाचं आयोजन केलं, ती या देहाचं म्हणजे मानवी देहाचं. नाशे जीवपण भवरोग, जीवपणा घालून जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून मुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने या देहाचं भगवान परमात्म्यानं आयोजन केलं. हा देह तुम्हाला मला मिळाला, पण या देहाचं महत्व कळालं नाही. हा जो तुम्हाला मला देह मिळाला, हा तीनदा मी पावलो हा देह काकतालीने आहे. आपण मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, मिळाला एकदाच. आणि कशासाठी? तर जीवपणा या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून खऱ्या अर्थाने मुक्त होण्यासाठी या देहाचं आयोजन भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या देहाचं महत्व त्या ठिकाणी जाणलं पाहिजे. म्हणून या देहाने तुम्ही काय केलं पाहिजे? आपल्या गावातला एक सद्ग्रस्त अतिशय गरिबीला वैतागलेला, गरिबीला कंटाळलेला आहे. एवढी बिकट परिस्थिती त्याची की दिवसभर कोणाच्या तरी काम करायचं आणि दिवसभर काम केलं त्याचा मोबदला आणून संध्याकाळी त्याची चूल पेटत होती. एवढी गरीब परिस्थिती त्याच्या घरची. गेला ना 8 दिवस हनुमंतरायाच्या मंदिरात अनुष्ठान केलं आणि 9व्या दिवशी हनुमंतराय प्रसन्न झाले. आता एवढ्या लवकर होत नाही, पण कीर्तनात झाले. 9व्या दिवशी हनुमंतराय प्रसन्न झाले आणि हनुमंतरायाला आपल्या गावातल्या सद्ग्रस्तांनी सांगितलं, मारुती महाराज तुम्ही आले, बरं झालं. काय इच्छा आहे? सद्ग्रस्तांना सांगितलं, हनुमंतराय माझी एकच इच्छा आहे. काय पाप केलं म्हणे? माझ्या 4-5 पिढ्यानं काय पाप केलंय म्हणे? अरे कधी अन्न आहे, कधी पाणी आहे, तर कधी भाकर नाही, कधी भाकर आहे तर कधी मीठ, त्याच्यावर मीठ नाही. अशा अनेक गोष्टी सांगू लागले की अतिशय बिकट परिस्थिती आहे. तुझं म्हणणं काय? काही नाही, मला श्रीमंत करा. हनुमंतरायाने सांगितलं, डायरेक्ट श्रीमंत मलाही करता येत नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. माझी ही प्रतिकूल परिस्थिती बदला. हनुमंतरायाने सांगितलं, ती बदलता येत नाही. मग त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं, आले कशाला, जा पुन्हा. काहीच करता येत नाही, मग जा कशाला. हनुमंतरायाने सांगितलं, रागू नको, एक गोष्ट मी तुला करतो म्हणे, एक गोष्ट करतो तुझ्यासाठी. काय म्हणे? तुमच्या गावात नदी आहे का? आहे. हा, त्या नदीमध्ये काय करायचं म्हणे? मी सांगतो त्या ठिकाणी त्या नदीमध्ये उतरायचं आणि तिथून 3 किलोमीटर खाली त्या नदीनं जायचं. जिकडे तुमचा प्रवाह आहे नदीचा, त्या प्रवाहाच्या दिशेनं उतरल्यापासून त्या ठिकाणापासून खाली 3 किलोमीटर त्या ठिकाणी त्या नदीनं जायचं. त्याने सांगितलं, नदीनं जायचं, पण करू काय? म्हणे ऐक, त्या नदीत उतरायचं आणि त्या नदीमध्ये त्या 3 किलोमीटर मध्ये मी तुझ्यासाठी एक परीस ठेवतो. तू परीस शोध, तो सापडेव आणि तो परीस घरी घेऊन ये.
लोखंडाला लाव, लोखंडाचं काय होईल? सोनं होईल. परिसाचा महिमा नाही. लोखंडाला स्पर्श झाला तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. जाय परी शोध, घरी आण आणि लोखंडाला लावत बस, श्रीमंत होशील. हे त्याला पटलं. हनुमंतराय गुप्त झाले. हे घरी आलं, नदीत उतरायचं, पण ती म्हणकडे परीस कोणा पाहिला? सांगणाऱ्याने पाहिला नाही आणि ऐकणाऱ्याने पाहिला नाही. मग शोधायचा कसा? पण ती युक्ती डोकेबाज होत ते. त्यानं काय केलं, गळ्यामध्ये अशी एक लोखंडी पट्टी बांधली. इथं बांधकामाचं नसतं ती सळई 5-7 mm ची, अशी ती एवढी तोडली हितभर आणि अशी इथून दोरीनं इथं अशी गळ्यात बांधली आणि त्याच्या डोक्यात एकच, आपण आता खाली जाऊ नदीमध्ये आणि परीस काही पाहायला नाही, पण त्या 3 किलोमीटर मध्ये जायला मग 3 वर्ष. पण प्रत्येक दगड उचलायचा, लावायचा, सोनं झालं का नाही झालं मग फेकून द्यायचा. याच्याशिवाय ओळखू येत नव्हतं. म्हणून ते नदीमध्ये उतरलं, दगड उचलायचा, लावायचा, पाहायचा, सोनं झालं नाही झालं फेकून द्यायचं, उचलायचा, पाहायचा, सोनं नाही झालं फेकून द्यायचं, असं चाललं त्याचं. दुपारपर्यंत पाहिलं त्या. सकाळी पुन्हा दुपारी जेवण करायला वरती आला, पुन्हा उतरला. लावणं पाहणं, पण ते वाईट लागले. तुम्ही बाबा आता एकावर करा, पण जाऊ दे म्हणे, थोडासा त्रास होईल पण नंतर फरीच मिळणार आहे आपल्याला. सोनं श्रीमंत होणार हे डोक्यात त्यानं ठेवलं आणि तो दगड उचलायचा, लावायचा, पाहायचा. पण एक थोडासा बदल झाला. तो दगड उचलायचा, लावायचा आणि न पाहता फेकून द्यायचा. 5 वाजेपर्यंत त्यात चाललंय. दगड उचलणं, लावणं आणि फेकून देणं. त्यानं पाहणं बंद केलं, बघितलं नाही. 5 वाजता तो म्हणीकडे आता उद्या पाहू म्हणून काठावर आला आणि पाणी पिऊ लागला. तर पाणी पिताना त्याच्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली जी बांधलेली लोखंडी पट्टी आहे ती सोन्याची झाली होती. उदाहरण संपलं. थोडस बोला, गणेश भाऊ त्याच्या गळ्यातली सोन्याची पट्टी पाहून त्याला आनंद झाला असेल का दुःख? दुःख झालं त्याला. का? त्यानं विचार केला माझ्या हातामध्ये एकदा परीस आला होता पण त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही म्हणून हातात आलेला परीस मी भिरकावून दिला. हे त्याचं चाललं का? अरे शरीर रूपी परीस तुम्हाला मला मिळालेला आहे, तो फेकून देण्या अगोदर आपल्याला तुमचं माझं सोनं त्या ठिकाणी करून घ्यायचंय. विठाला परीस आहे आणि या परिसानं जीवनाचं सोनं करायचंय. मग सोनं करायचं म्हणजे काय? तर ज्ञानोबराने सांगितलं तुम्ही स्वरूपाने कोण आहात कळालं ना. मग या शरीराला असामान्य अशा देवाधिकांना जो देह मिळत नाही तो तुम्हाला मिळालाय. या देहानं तुम्ही काय करा? ज्ञानोबराने सांगितलं संसार बंध
ज्ञानोबा रायने कर्तव्याची जागृती करून देत असताना अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धापासून सांगायला सुरुवात केली. संसार बंधन तोडावेगी आपुली आपण करा सोडवन. महाराज म्हणतात तुम्हाला या देहाचं महत्व कळालं नाही, तुम्ही असामान्य अशा देहाला आलेले आहात ना, मग त्या देहानं तुम्ही काय करा. संसार बंधन तोडावेगी, संसाराचं बंधन तोडा. संसार नाही, संसार तोडता येत नाही करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पारणुलंगवे सामर्थ्य ब्रह्मादिक देवांना तोडता येत नाही. मग संसाराचं बंधन तोडायचं सांगितलं, संसार नाही संसाराचं बंधन. मग संसाराचं बंधन कशाला म्हणायचं. मग पहिली गोष्ट आपण संसार समजून घेऊ. संसार संसार म्हणायचं कशाला. लेकरा बाळाचा बायका पोरायचा जो असतो त्याला निदान आजच्या कीर्तनात संसार नाही प्रपंच म्हणायचा. प्रपंच लेकरा बाळाचा बायका पोरायचा जो आहे ना त्याला प्रपंच म्हणा. मग संसार कशाला म्हणायचं. पुनरपी जननम, पुनरपी पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण याला खऱ्या अर्थानं संसार म्हटलेला आहे. आणि महाराज म्हणतात तो संसाराचं बंधन तोडा म्हणजे जन्म मरणाचं बंधन तोडा. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. आशा आसक्ती म्हणजे प्रपंचाविषयी संसाराविषयी असणारी अंतकरणातली आसक्ती. या आसक्ती त्या ठिकाणी तोडायची आहे म्हणजे आशा. संसाराचं बंधन तोडायचं. मग लक्षपूर्वक आहे का. संसाराचं बंधन कशाला म्हटलेलं आहे. मला उमेश महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही हसवा. आता याच्यात आलं की असं हसवाकडे आपण जाणार नाही, विषयात आलं तर हसू नाही तर घरी काम करू. उमेश महाराज हा पण नाही याच्यात आलं प्रयत्न करू पण आता ते जमतच नाही. प्रयत्न करू त्या ठिकाणी. संसाराचं बंधन तोडायचं. मग संसाराचं बंधन कशाला म्हणायचं. मी सांगितलं संसार म्हणजे जन्म मरण आणि जन्म मरणाचं बंधन. मग आपण सगळेजण जन्माला आलो बरोबर आहे. तुमचा माझा जन्म झाला ठीक आहे. आपण सगळे मरणार आहे पण मेल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही म्हणजे ते जन्म मरणाचं बंधन तोडायचं. लक्षात आलं. आपण जन्माला आलो मरणार आहे पण मेल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही. एका मरणीची सरे तुका म्हणे त्याची सरली येरझार. जन्म मरणाची येरझार संपवायची. मग ठीक आहे आपण जन्माला आलो मरणार आहे पण मेल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही. मग जन्माला येतो माणूस कशामुळे त्याची कारण शोधावं लागेल. पहिलं कारण जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पहिलं कारण काय. तुम्ही मी जन्माला आलो कशामुळे आलो. पापाचे फळ भोगावं. गावातला मुलगा गोड असं महाराजांनी प्रमाण त्या ठिकाणी दिलं. संचिताचे मुख भोगावया. संचित दोन एका दगडात दोन पक्षी मारले त्याने. जन्मायेने घडे पातकाचे मूळ. पापामुळे जन्म घ्यावा लागतो आणि संचिताचे फळ म्हणजे कर्म. आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देहा एका पहिलं गोष्ट पाप आहे. तुमचं माझं पाप आहे. मग गायक असेल वादक असेल किंवा कीर्तनकार असेल किंवा श्रोते असेल आपण लय खुशालक्या मारायचे नाही की मी आमच्या घरी 3 पिढ्यापासून माळकरी अमुके ढमुके. पापी म्हणूनच जन्म झाला. तुमचा माझा जो जन्म झाला पाप आहे शिल्लक म्हणून जन्म झाला. आणि एक बोलू का. तुम्ही मी जन्माला आलो ही गोष्ट म्हणजे लय चांगली गोष्ट झाली का.
आपल्याला वाटतं बा की लय मोठ्या योन्या आहे, जलचर भूचर अनेक योन्या आहेत, त्यामध्ये आम्ही माणसाच्या योनीत जन्माला आलो. अरे जन्म घेणं हे खरं गोष्ट वाईटच आहे. आता जन्म घेणं किती वाईट आहे, गर्भवासाचं दुःख आहे, अमुक आहे ढमुक आहे, आणि आत्तीही किती दुःख. तुमचा आणि माझा जन्म झाला हे वाईटच आहे, अतिशय वाईट आहे. पण वाईटात थोडस चांगलं आहे. कळतं? तुमचा आणि माझा जन्म झाला, कीर्तनकार जरी मी असलो तरी जन्म झाला वाईटच झालं, पण वाईटात थोडं चांगलं झालं. कसं? भोकरदन सर्कल मध्ये एक पुढारी माणूस होता, नेता, सांग जिल्हा परिषद लेवलला. माणसाचं नाव घेतलं, माणसाचा दरारा धाक आणि माणुसकी तेवढी होती. माणसाचं नाव घेतलं, समोरच्याचं समाधानच होत होतं. माणूस कर्तबगार होता. किती कर्तबगार होता, किती समाजाचं देणं केलं होतं ना. 5-25 एकर त्याच्या बापाची जमीन विकली होती आणि बहुजन समाजाला लावली होती. कीर्तनात ऐकच फक्त, खरं नाही, फक्त दृष्टांत सांगायला लागलो मी की त्यानं 25 एकर त्याच्या वडिलाची जमीन विकली आणि गोरगरिबाच्या पोरीचे लग्न, गोरगरिबाचं शिक्षण त्यानं केलं होतं. एवढा कर्तबगार कार्यकर्ता, एकनिष्ठ माणूस होता. आणि एक दिवस तो वारला. तर जन्म झाला, त्याला वारावलं, मेला तो. आता मेल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी पसरली सर्व परिसरामध्ये, आमचा माणूस मेला. असं म्हणता 12 वाजता साधारण तो वारला असेल. 1-1.5 वाजता गाव फुल भरलं पाहुणे रावळे. 150-150 किलोमीटरवरून लोक माहितीला त्या माणसाच्या, आणि गावामध्ये एकच चर्चा होऊ लागली, फार वाईट झालं, हे घडायलाच पाहिजे नव्हतं, हे घडूच शकलं नाही, घडायला नव्हतं पाहिजे, कसं काय घडलंय, फार वाईट घटना झाली, ही दुर्दैवी घटना व्हायलाच नको होती, अशी ज्याच्या त्याच्या मुखात तीच चर्चा. आणि 5चा टाइम दिला होता अंत्यविधीचा. मग 3:30-4 वाजता त्या प्रेताला असं स्नान घालण्यासाठी बाहेर काढलं. त्या प्रेताला त्या मड्याला असं स्नान घालायला रोडवर काढलं आणि एकदम जे धो 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 पाऊस सुरू झाला, एकदम पाऊस सुरू झाला. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, पाऊस काही उघडायचं ना. पाहुणे गेले, गावकऱ्यानं गावातल्या जिल्हा परिषद शाळा उघडल्या, मंदिर, अनेक काही ठिकाणं, प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 50-50 पाहुणे, कारण आलेला समाज तेवढा होता. 5 वाजले तरी काही पाऊस उघड्या ना. आता त्या पाहुण्याला त्या मौतीची काही फिकीर नाही. आता मी 200 किलोमीटर आलो बाबा, घरी जाऊ कसं, पंचपुलावून पाणी कुठे सांगता येत नाही. सगळ्यांना घरी जायची चिंता आहे आणि बाहेर येऊन पाहिजे थोडी. तर 1 नंबर पाऊस, एकदम मोठ्यानं त्या ठिकाणी, भयंकर त्या ठिकाणी पाऊस चालू. सगळ्यांना भीती वाटू लागली, चिंता, घरी जायची. 5:30 वाजता जशी लाईट जावी ना, तसा एकदम धो पडणारा पाऊस 5:30 वाजता एकदम त्या ठिकाणी बंद झाला. सगळे पाहुणे बाहेर आले आणि चर्चा करू लागले, चांगलं झालं बाबा, चांगलं झालं बाबा. ते माणूस मेला ते चांगलं झालं का? नाही, माणूस मेला हे वाईटच झालं, पण तो चांगला माणूस मेला, त्याला फुकासाठी तब्बल 3 तासानं पाऊस उघडला, हे चांगलं झालं. तसं तुमचा माझा जन्म झाला हे वाईटच झालं, पण निदान माणसाचा मिळाला हे चांगलं झालं. महाराजांनी पाप आहे म्हणून जन्म आहे, कर्म शिल्लक आहे जन्म आहे, आणि 3रं वासना जन्म घेणे लागे. वासनेच्या संगी जड भरत राजा, हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनीने, तरी तपोगळे जन्मधरी. वासनेचा संग होया अंतकाळी. वासनेचा संग जर अंतकाळाच्या वेळेस झालं ना, तर तुमची माझी गोष्ट सोडून द्या, मोठमोठ्या तपस्व्याला जन्म घ्यावा लागतो. सुंदर कथा आली पुराणात. 17-18 वर्षाची एक कौमारी अवस्थेतली मुलगी आहे, आणि कशी काय तिला उपरती वैराग्य निर्माण झालं काय माहिती. तिनं शपथ घेतली की मी नैष्टिक ब्रह्मचारी राहील, लग्नच नाही करणार, ज्याच्यासाठी ते मिळालं ना तीच साधना या देहानं करणार. घेतली तिनं ब्रह्मचार्याची शपथ. 40, 50, 55, 60, 65, 70 वर्ष वय झालं. नैष्टिक ब्रह्मचारी, साधना आहे, तप आहे, अधिकार आहे, तेजपुंज त्या माता भगिनीचा त्या ठिकाणी चेहरा आहे. नुसतं डोळे वटवून एखाद्याकडे पाहतो, भाडभाड पेटल एवढी त्या ठिकाणी त्या महिलेच्या अंगामध्ये सामर्थ्य. पण 70 वर्ष वय झालं, म्हातारी वृद्धावस्थेला पोहोचली, व्याधी, आजारी पडली. कोणीतरी एका सेवकानं वैद्याकडे नेलं. डॉक्टरचा काळ नव्हता त्यावेळेस, वैद्य वेगळा, डॉक्टर वेगळा. वैद्याकडे नेलं आणि त्या वैद्यानं नाडी परीक्षणासाठी त्या वय वर्ष 70 वर्षाच्या महिलेचा हात असा हातामध्ये धरला.
सांगितलं आता आटकत नाही, तुम्ही जाणार आहे, असं अचूक सांगणारा वैद्यच आहे. असा आजार झालाय तुम्हाला, जावं लागणार. आणि त्या महिलेला पहिल्यांदा जीवनामध्ये पहिल्यांदा पुरुषाचा स्पर्श झाला. त्या महिलेच्या अंतःकरणामध्ये काय भावना आली माहिती? ती महिला मनातल्या मनात म्हणते, असा असतो का पुरुषाचा स्पर्श? उगाच ब्रह्मचारी राहिले, मी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. काम नावाचा विकार, काम नावाची वासना त्या महिलेच्या अंतःकरणामध्ये राहिले. परिणाम तिला पुढचा जन्म एका वेश्येचा घ्यावा लागला, आणि त्या वेश्येचं नाव आहे पिंगला नावाची वेश्या. विठ्ठल कोबळी जन्मधरी जन्म घ्यावा लागतो. मग ऐका, पाप कर्म आणि वासना या 3 गोष्टीमुळे जन्म घ्यावा लागतो. महाराज म्हणतात तुम्ही तोडा, याची मिळवणी आपण पुढे करू, तेवढं लक्षात ठेवा. मग महाराजांनी सांगितलं तुम्ही संसार बंधन, संसाराचं बंधन तोडा, म्हणजे पाप होऊ देऊ नका, कर्म संपवा आणि तुमची वासना हरिरूप करा, म्हणजे तुम्ही संसारापासून त्या ठिकाणी बंधनापासून मुक्त व्हाल. पण तो हे करत असताना ज्ञानोबाने एक विशेष शब्द या ठिकाणी वापरला, तोडा वेगी. वेगी म्हणजे लवकर. लवकर किती लवकर? लगेच. कारण नाथबाबा सांगतात, येथे आळशू जेने केला तो सर्वस्वी नागवला, पिता हातीचा परमार्थ केला, अवती पडला भवचक्री. आळस माणसाचा उडी. आपल्याला कळालं की हे शरीर एकदाच मिळतं. आता पहिल्या दिवशी कीर्तनात कळालं की शरीर एकदाच, मग आपल्या सगळ्या संसाराचं बंधन तोडाच आहे. पण एखादा म्हणून तोडबो काल्याच्या दिवशी नाही, वेगी इथून गेल्या. वेगी शब्द महत्वाचा आहे. वेगी म्हणजे लवकरात लवकर. आपल्याकडे ते कुऱ्हाड विळे खुरपी शेवटण्यासाठी कोण येतं? विसडी, बरोबर आहे. आणि मग ती एक बायको भाता आणत असतील, त्यानं ते कुऱ्हाड धरलेली असते त्या कोळशात, आणि ती अशी लाल बुंद होती, आणि मग तो ती कुऱ्हाड आयरणीवर ठेवतो, आणि मग ती भाता मारणारी बायको भाता सोडून देते, ती घन घेऊन येते कुठं? त्या आयरणीजवळ, आणि पहिला ठोका मारती त्या लाल झालेल्या कुऱ्हाडीवर. तिच्या ते झोपडीत जाते, पाणी गिनी पिती. पुन्हा दुसरा कीर्तन झाल्यानंतर एक पोरग गेलं महाराजाकडे, महाराज मला माळ घाला. महाराजांनी सांगितलं, बाबा एवढा मोठा निर्णय, ऐतिहासिक निर्णय हा, लगेच घेऊ नको, 2-4 दिवस विचार कर. कारण एकतर घालून घातल्यानंतर काढू नये. मग तू काय कर म्हणे, 2-4 दिवस विचार कर. त्याच्यापेक्षा काय कर म्हणे, बाबा आज सोमवार आहे, बुधवार मंगळवार आणि बुधवार, गुरुवार चांगला वार आहे म्हणे, गुरुवारी माळ घाल. ते पोरग म्हणे, का महाराज मी गुरुवारी माळ घालावं असं तुमचं म्हणणं आहे? मग ही आज माझ्या हातात माळ आहे, आज मला माळ घालायची इच्छा आहे, गुरुवारपर्यंत राहील का? महाराजांनी झालं का सांगितलं, का नाही राहणार? राहील म्हणे इच्छा. बरं, माळ घालण्यासाठी मला इच्छा राहील, पण गुरुवारपर्यंत मी जिवंत राहील? महाराजांनी सांगितलं, का नाही राहणार? बरं, माळ मला गुरुवारी घालायची, माळही माझ्याजवळ राहील, माळ घालण्यासाठी मीही जिवंत राहील, पण तुम्ही माळ घालायसाठी जिवंत राहणार आहे का? महाराजांनी सांगितलं, आजच गुरुवारी माळ घालून घे. ग्रास गिळे नाही हाती, ग्रास गिळे नाही हाती, ग्रास गिळे क्षणभंगूर हे जायन करता, ग्रास गिळे सत्ता नाही हाती. क्षणभंगूर हे, क्षणभंगूर नाही भवसा, वारे सावध तोडा माया अशा. ज्याचा आश्रय तुम्ही केला ना, हे जे शरीर आहे, ग्रास गिळे सत्ता नाही हाती, हातामध्ये घेतलेला घास आपण चवून गिळणार आहे का? तसाच हातामध्ये राहणार आहे. एवढी सुद्धा सत्ता तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. म्हणून संसार बंधन तोडा वेगी, वेगी तोडा. मग ज्ञानोबाला असं करा ना, आमचं बंधन तुम्हीच तोडा ना. ज्ञानोबाने सांगितलं, नाही आपोली आपण करा सोडवण. तुमचं बंधन मला ज्ञानोबाने सांगितलं, मला नाही तोडता येणार. इथं ज्याचं त्याचं बंधन ज्याला त्यालाच तोडावं लागणार आहे, कारण ही कर्मभूमी आहे.
आणि अबाधित सिद्धांत इथला काय तर कर्म हे ज्याचं त्याला त्या ठिकाणी करावं लागतं. भोगाचं स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला नाही, पण कर्माचं आहे. म्हणून ज्ञानोबारायचा आग्रह आपुली आपण करा सोडवण, ज्याची त्याची सोडवणूक ज्याला त्याला करावं लागणार आहे. बघा, मी तुम्हाला बोललो की प्रपंचाची संसाराची आसक्ती आहे. आसक्ती ती कुठे आहे? आतून आहे. आणि आतून प्रपंचाविषयी असणारी आसक्ती ही बाहेरच्या लक्षात वाढता येईल. 20x20 चा हॉल आहे, 20x20 ची मोठी रूम आहे स्लॅबची, आणि नकळत एक माणूस आत कोंडला गेला. त्यानं काय केलं, खिडकी उघडली, खिडकीतून आवाज दिला, ए दादा इकडे. तो आला, म्हणजे काय म्हणता, थोडा दरवाजा उघडू. तो दरवाजापर्यंत गेला, दरवाजापर्यंत गेला, पुन्हा खिडकीजवळ आला, दरवाजाने उघडला, खिडकीजवळ आला, मोठ्यानं हसला, निघून गेला. वाईट वाटलं कोंडलेल्या माणसाला. पुन्हा दुसऱ्याला आवाज दिला, इकडे. काय? दरवाजा उघड. त्याने तसंच केलं, दात काढून निघून गेला. एक नाही दोन नाही, असं 9-10 पोरांनी केलं. त्याला वाईट वाटलं. ते म्हणे काय गावी राव, मी आत कोंडलो, जेव्हाचा टाइम झाला आणि मला बाहेर काढा म्हणून दात काढते निघून जाते. बस एकाच माणसाला आवाज देणार. त्यानं जर मला बाहेर काढलं तर ठीक आहे, नाही तर आता जिवंत समाधी घेतो मी. वैतागलं ना ते. शेवटच्या नावीला जाऊन त्याला आवाज दिला, तेवढं दादा ते दार उघडून बाहेर यायचंय. तो मनुष्य दरवाजाजवळ गेला, पण त्यानंही दरवाजाने उघडला. ते खिडकीजवळ गेलं, पण हसलं नाही. ते म्हणे, भल्या माणसं, तू जर बाहेर असताना तर 2 मुसकाडीत दिल्या असत्या तुझ्या. अरे म्हणे, झालं काय? अरे म्हणे, गाढवा मूर्खा, ज्या खोलीमध्ये तू कोंडलाय ना, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून नाही, आतूनच कडी लावेल म्हणे तो. ब्रह्मदेव जरी आला त्याला बाहेर काढेन का? तसं तुम्हाला मला प्रपंचाची अनासक्ती तोडायची आहे, ती आतून आहे. म्हणून ज्ञानोबारायचा आग्रह आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी तोडा वेगी तोडा. बर, ज्ञानोबर आहे असं कारण मग आमचं संसाराचं बंधन आम्हीच तोडतो, पण तोडायसाठी एखादा हत्यार, एखादं झाड आहे, अंगठ्यावणी मनगटवणी आणलं मोडता येईल. संसाराचं बंधन तोडायचंय, ब्रह्मादिकाला आंदोलन घेऊ पार सामर्थ्य. मग हे संसार रूपी बंधन तोडायसाठी, संसाराचं बंधन तोडायसाठी ज्ञानोबाराय एखादा हत्यार तर द्या. ज्ञानोबारायने हत्यार दिलं नामाचं. पहिल्या चरणात रामकृष्ण नाम हे दोन्ही साथी, 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 रामकृष्ण नाम
हत्यार दिलं ज्ञानोबारांनी पहिल्या चरणात, पण हत्यार दिलं नामाचं. नाम पहिला दिवस आपल्या सप्त्याचा. नाम पहिली गोष्ट सोपं आहे आणि दुसरी गोष्ट श्रेष्ठ आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ते नाम आहे. पण ते सोपं असल्यामुळे त्याच्या श्रेष्ठत्वापर्यंत आपण जात नाही. कबीर महाराजांची आणि गहिनी महाराजांची एकदा भेट झाली. लक्षपूर्वक ऐका. कबीर महाराज आणि गहिनीनाथ दोघांची गाठ पडली. आता कबीर महाराज म्हणजे नामधारक, नामचिंतन करणारे, आणि गहिनीनाथ म्हणजे योग पुरुष. दोघांचं संभाषण चालू. त्या संभाषणाचं थोडस वादात रूपांतर झालं. वाद कशाचा? कबीर महाराज म्हणे नाम श्रेष्ठ आहे आणि गहिनीनाथ म्हणे योग श्रेष्ठ आहे. वाद. कबीर महाराज म्हणे बाबा हात जोड, तुम्ही म्हणता योग श्रेष्ठ आहे, योग श्रेष्ठ, मला काही घेत नाही, नाम तर नाही श्रेष्ठ नाही. गहिनीनाथ म्हणे तसं नाही, आपण परीक्षा घेऊ. यांची जी चर्चा चालू होती समुद्राच्या काठावर चर्चा चालू होती. माझी तर इच्छा नाही म्हणे कबीर महाराज, पण तुम्ही म्हणता घेऊ परीक्षा. गहिनीनाथ महाराज म्हणे माझा पहिला नंबर. मी या समुद्रामध्ये कोणाचं तरी रूप घेतो, कोणीतरी अवस्थेला जाऊन होतो, तुम्ही अचूक ओळखा, जो लवकर ओळखेल तो जिंकल. ठीक आहे. गहिनीनाथ महाराज गेले. 5 मिनिटांमध्ये कबीर महाराजांनी एक माशाला अचूक वर पकडलं आणि सांगितलं तुम्ही गहिनीनाथ आहे. हात जोडून गहिनीनाथ उभे झाले. हो ओळखलं तुम्ही. आता कबीर महाराज तुमचा नंबर. कबीर महाराज म्हणजे जाऊ द्या, नाही नाही तुमचा नंबर. कबीर महाराज गेले पाण्यामध्ये गुप्त झाले. गहिनीनाथ महाराजांनी सगळ्या माशा जे काही पाण्यामध्ये प्राणी राहते सगळे पाहिले. सकाळी 11ला चर्चा चालू होती, संध्याकाळचे 5 वाजले, पण तरी काही कबीर महाराज सापडायला तयार नाही. शेवटी गहिनीनाथ महाराजला संध्याकाळी पोहोचायचं होतं. 9 ते 11 ते असं बी कीर्तन होतं. हात जोडले म्हणे कबीर महाराज मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही जिथं असाल तिथं प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. म्हणे कबीर महाराज तुम्ही समुद्रातच होते? म्हणे हो 100% मी समुद्रात होतो. म्हणे हे खोटं आहे. कसं काय? अहो म्हणे समुद्रातले सगळे खेकडे माशा आमुकंड सगळे प्राणी पाहिले. तुम्ही समुद्रात कोण झाले होते? कबीर महाराजांनी सांगितलं मी समुद्रामध्ये पाण्यामध्ये मी पाणीच झालो होतो. हे सामर्थ्य नामात. योगामध्ये तुम्हाला अन्य रूप घेता येईल, पण नाम साधनेनं तुम्ही त्या ठिकाणी काय होईल? देवाची स्वरूपाच्या मुक्तीला त्या ठिकाणी जाता येईल. नाम श्रेष्ठ. पण नाम सोपा असल्यामुळं काय झालं? या नामाविषयी तुम्हाला मला त्या ठिकाणी महत्व नाही का? सोपं आहे ना. सोपे हे साधन लाभ येतो घरात. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे ना नाम. नाम घ्यायचं म्हणजे कुठे जायला लागतं का? आईचं पैसोनी कुठे? अरे न लगे आंघोळ धुवावं येतो आणि त्याला आंघोळी जीवार येतं, त्याच्यासाठीच लय सोपं आहे. तरी देवाचं नाव घेता येतं. बाकीचे काही कर्मकांड करायचं म्हटलं तर सुचिरभूतता त्या ठिकाणी आंघोळ स्नान वगैरे हे सर्व गोष्टी कराव्या लागतात. पण देवाचं नाव घेण्यासाठी हे कसलीच गरज नाही. म्हणजे अतिशय सुलभ सोपं साधन जर कोणतं असेल तर हे नाम आहे. पण हे नाम सोपं आहे ना, तेवढं श्रेष्ठ आहे. पण तुमचा आणि माझा समज असा आहे हे सोपं आहे ना मग श्रेष्ठ नसेल. सोपं आहे ना श्रेष्ठ नसेल. आता कृष्ण महाराज मोरे वारकरी माणूस आहे. आमचे गोविंद गुरुजी वारकरी माणूस आहे. पण तुम्ही म्हणसाल बाबा पैसे सांगते, पण ऐका फतेपूरहून जर फोन केला, हा मी मनोहर भाऊ वनारसे बोलतो कृष्ण महाराज का? हा आपलं 12 फेब्रुवारीला कार्यक्रम सुरू होणार आहे, 19ला काल आहे. काय घेणार? कृष्ण महाराज अगोदर कसे म्हणत होते मी वारकरी माणूस आहे, मी काही ठरवत नाही. तो मनोहर बोल दुसरा काम नाही, ते राहू दे ते राहू दे. ते ठरवत नाही म्हणजे ते कमी येत असं द्यायला. आमचा अनुभव आहे. हे प्रवृत्त मजबूर जर कोण करत असेल तर समाज का श्रेष्ठ तो जो जादा घेतो ते मागे. ह्याच्यापेक्षा खाली येऊन सांगा तुम्ही भाजीपाला करणारी माणसं आहे, बाजार म्हणजे भोकरदन तुम्हाला काहीच नाही. तुम्ही आपण याला आलतो त्र्यंबकेश्वरला, तेव्हा टमाट्याचे भाव काय होते म्हणून? पावशेर का किलो? नाही नाही मग ज्यादा होते. 200-250 रुपये किलो, 200 जवळ गेलं तर टमाटर. अहो बाजारच्या गल्लीमध्ये ज्या बाईजवळ टमाटे होते ना
तिला वाटत होतं मी स्वर्गातच आहे. हातच लावू देत नव्हती टमाट्यात. आणि मग फतेपूरला त्या ठिकाणी आता उमेश महाराज उदाहरणा पुरतं बरं का, उमेश महाराजांनी बाजार केला, सगळा वानोळा घेतला एक एक पावशेर. आता दोघंच ते बी. पण त्यानं काही टमाटे घेतले नाही. ते काय म्हणे गड्या टमाटे आपलं काही बजेट नाही, 200 रुपयाचे 2 टमाटे कोण खाईन घरी, त्याच्याकरता आपण टमाटे घेत नाही. ते गेले घरी, त्याची बायकोन पाहिलं, सगळं बाजार इचकून त्याच्यात सगळं होतं पण टमाट नव्हतं. त्याच्या घरी घडलं नाही बरं का, फक्त उदाहरणापुरतं घ्यायला लागलं मी. त्यांची बायको काय म्हणली, तुम्हाला वाजवायची तेवढी अक्कल आहे, बाकीचं काहीच ज्ञान नाही तुम्हाला. अहो म्हणे झालं काय, अहो म्हणे भाजी खाऊ तर टमाट्याचीच, काय चवदार लागतं म्हणे टमाट्यासारखी भाजीच नाही. उमेश महाराज म्हणे ठीक आहे. आणि मग आता काय, 4च्या नंतर गेलं टमाटर 10ला टोपलं उमेश महाराजच्या डोक्यात. उमेश महाराज म्हणे भाजी खाऊ तर, एक टोपलं घेतलं 10 रुपये, गेले घरी. बायको 30 टमाटे त्याच बाई जवळचे म्हणे तुम्हाला तितकेच. म्हणजे झालं काय, अहो म्हणे काय टमाटे एवढी बेचव भाजी कोणतीच नाही. मला सांगा 200 रुपये किलो जे टमाटर होतं तेच टमाटर त्याच बाई जवळचं घेतलं. फक्त दृष्टी, ते 200 रुपये किलो भेटत होतं आणि आज ते फेकून दिल्या जातं रोडवर. हा समज तुमचा माझा, जे जितकं स्वस्त ते तितकं हलकं, जे जितकं महाग ते तितकं भारी. मग हे महाराज लोक येतोय आणि हे बाजारात गेले महावीरला. महावीर कापड दुकान आहे ना, तिथं बसत्याला आली. पोरीकडचे 5-25 पोराकडचे बसले सगळे त्या केलं. नवरदेव आला पडत, कपडे काढले, कपडे काढाले काढा म्हणजे नवरदेवाला टाकला त्या माणसानं. दुकानदाराच्या हाताखाली होते, पोर टाकले असे कपडे. या आता जे माग बस त्याला आले होते नाही, उगाच आले होते, कोणाला काही कपड्यातलं कळत नाही. सगळे असे बसले, नवरदेव असं बसला पुढं, त्यानं असं पाहिला हातात घेऊन कपडा, दुसरा टाका, तिसरा. आणि मग काय बोलायचं, 500 रुपये याच्यापेक्षा भारी दाखवा, 600, 700, 800 लोक गेला, 800 रुपये मीटर. ते याच्यापेक्षा भारी. ते पोर घेऊन दादा अरे याच्यापेक्षा भारी काय आमच्याकडे. ते मग चला दुसऱ्या दुकानात. त्यानं भाव कशावर केला, किमतीवर. दुकानदाराचा जो मालक होता दुकानात, तो म्हणून दादा थांबा ना, या पोराला काय माहिती, ते कालच गुजरातून नावा टाका आला तो पोरग निसतच पाय, त्याला माहित आहे. काय मालक स्वतः गेलं आणि एक कपड्याच टाका आणि टाकलं पुढं. मग दादा याचा भाव नंतर करू, आधी पाय कपडा धुतला म्हणजे इस्त्री करायचं काम नाही, अगदी तुमच्या कलरला शोभून दिसणार, भरपूर महत्व पटून दिलं. मग दादा याची किंमत काय नाही म्हणे, 1400 रुपये मीटर. पटलं तर घ्या, याच्यात भाव होणार नाही, ठेवून देतो. ते म्हणे हे द्या 2 मीटर. ते कपडा घेऊन बसता घेऊन दुकान नवरदेव निघून गेला. आणि मग तो माणूस त्या ठिकाणी माझ्यासारख्याला सांगू लागला, दादा हे 70 रुपये मीटरचं कपडे, याला बी सहन होत नाही. म्हणजे माईकला म्हणजे काय, त्यानं जो कापड घेतलं त्या कापडाची गुणवत्ता पाहून घेतलं का त्याचा भाव पाहून घेतला, फक्त भाव. तसं या नामाचं महत्व सोपं आहे, सुलभ आहे, सहज घेता येतं म्हणून श्रेष्ठ नाही असं नाही बरं का. नाम हे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी साधन आहे. आणि महाराज म्हणतात ते तुम्ही काय करा, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयात त्याचं स्मरण करा. कोणतं, रामकृष्ण नामे. राम आणि कृष्ण ही 2 नावं साजिरी. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. जाऊ दे 24 सोडून द्या, संत परंपरा आपल्याला 10 अवतार भगवंताचे सांगते, त्यातला एक झाला नाही 9 झालेले. मग या 9 अवतारापैकी ज्ञानोबारांनी या 2च देवाचं नाव का घ्यायला सांगितलं, रामन कृष्ण, बाकीचे देव कोणी चालत नव्हते. परशुराम आहे आणि काही ना, त्यानंतर 7 अवतार, कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, राम आणि कृष्ण, त्यानंतर बुद्ध. हे अवतार हे देव चालत नव्हते का. राम आणि कृष्णाचंच का नाव सांगितलं, तर तुम्हाला मला तोडायचं काय, संसाराचं बंधन तोडायचंय.
आणि मग संसाराचं बंधन तोडायचंय तर या 9 पैकी संसार कोणी कोणी केला? रामानं कृष्णानंच केला, बाकीच्यांनी केला. फतेपूरला यायचंय मला आणि मला समजा गाव माहित नाही फतेपूर, आणि मी आमच्या घरून फोन लावला बा, फोन फतेपूरला नाही लावला, फोन खाली रायगड कोकणात लावला बा, मला ज्या भोकरदनातल्या तालुक्यातलं ते फतेपूरला जाय सांगता येईल त्याला? फतेपूरला यायचंय तर इथल्या ज्याला इथला अनुभव इथला जो आहे त्याला लावावं लागेल. तसं तुम्हाला मला संसाराचं बंधन तोडायचंय. म्हणजे बंधन पहिली गोष्ट संसार केला कोणी तर दोघांनीच केला, राम आणि कृष्ण. म्हणून ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. राम आणि कृष्ण या दोघांनी संसार केला. दोघांचा संसार करण्यात फरक आहे. एकानं मर्यादित केला आणि एकानं अमर्यादित केला, पण दोघही गुंतले नाही. अहो रामानं रावणाला मारलं पण लंकेत पाय नाही टाकला. कोणती जी सोन्याची लंका होती रामानं पाय नाही ठेवला. तिथून परत माघारी फिरले, आसक्ती धरली नाही, गुंतले नाही. आणि हिंदुस्थानातलं पहिलं महायुद्ध ते त्या ठिकाणी ते आक्रमण झालं की या राजाने त्या राजाला जर मारलं तर विजयी झालेला राजा त्या राजधानीवर ताबा करत होता. रामाने रावणाला मारलं, पुन्हा परत फिरले आणि रावणाच्याच भावाला विभीषणाला राज्याभिषेक केला. गुंतला नाही, आसक्त नाही. ज्या प्रभू रामचंद्राचा उद्या वनवास ठरला, राज्याभिषेक होता, त्या प्रभू रामचंद्राला रात्यातनं वनवासाला निघावं लागलं. एक रेल बदलली नाही चेहऱ्यावरची, आसक्त जीवन जगले नाही. आणि तेच भगवान श्रीकृष्णाचं आहे. त्या उग्रसेनाला मारलं, आपलं कंसाला मारलं आणि राज्याभिषेक उग्रसेनाचा त्या ठिकाणी केला. आणि स्वतः त्या ठिकाणी जीव ओवाळून टाकणाऱ्या ज्या गोपिका होत्या त्या गोकुळाचा एकदा त्याग केला तर शेवटी निजधामाला गेले देव, पण पुन्हा गोकुळामध्ये त्या ठिकाणी गेले नाही. याला आसक्ती म्हणतात. निरपेक्ष त्या ठिकाणी वैराग्य युक्त हे दोन देव त्या ठिकाणी जीवन जगले. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मराकारी. हृदयातनं म्हणजे हृदयाला मंदिर बनवा आणि मंदिर बनवल्यानंतर हे दोन नाव या मंदिरामध्ये त्या ठिकाणी साठवा. हृदय मंदिर, मंगलता दिव्यता हे झाला वरळ सरळ सरळ भाव. पण परमार्थाचं जे कार्य आहे, परमार्थाला ही बाह्य अंगाचा परमार्थ त्या ठिकाणी नको. ज्ञानोबाराजे बोलले हृदय मंदिरी स्मराकार आहे, त्याचं स्मरण करा. पण लोकांना दिसतंय तसं नाही. हृदयातनं त्या दोन देवांचं त्या ठिकाणी भजन, त्या ठिकाणी नामचिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे. का? कारण प्रपंच परमार्थ हा लोकांना दिसण्यासाठी नाही तर स्वतःचा उद्धार म्हणजे ते बंधन तोडायसाठी ही दोन नावं आपल्याला उपयुक्त आहे. म्हणून हृदयातनं त्याचं नाव घ्या. कारण हृदय जर स्वच्छ नसेल, आतून जर स्वच्छ नसेल तर बाहेरून कितीही आपण त्या ठिकाणी आव आणत असेल परमार्थाचा काही फायदा नाही. याच लागे चित्तशुद्धी वेद मुखत्वेन प्रतिपादी. चित्तशुद्धी विन ती शुद्धी निजात्म सिद्धी न पाहिजे. परमार्थात बाह्य सांगण्याला किंमत नाही. तरी पण सुता अंतकरण शुद्ध नसता बाहेर तो कर्म सर्वथा विटंबुगा. ज्ञानोबाराने उदाहरण दिलं. अंतकरण शुद्ध नसन, शरीरानं कर्म करणं सर्व विटंबक आहे. उदाहरण दिलं मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहनीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. अरे प्रेताला अलंकार घालून सजवलं. एखादा माणूस मेला, लय मोठ्या घरचा आहे, मग मेल्यानंतर त्याला सजवता सोन्याचे अलंकार घालून काय फायदा आहे? गाढवाला किती तीर्थाचं स्नान घातलं तर तिथून आल्यानंतर ते राखीत लोळायचं सोडणार आहे? नाही. परमार्थामध्ये या बाह्य साधण्याला किंमत नाही. हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे विठोबा रखुमाई. Bye.
ज्ञानेश्वर रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडं व्यथ मध्ये अवकाश आपली वेळ संपली बरं का. उद्यापासून बरोबर 8:30 वाजता सुरू होईल. आज थोडासा उशीर झाला 9 ते 11 बरोबर 11च्या आत आपण थांबणार आहे. आपण 2 चरणाचा विस्तृत भाव चिंतन या ठिकाणी अभंगाचा करायचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नाही. संपूर्ण मंडळीच्या आशीर्वादाने टाळकरी मंडळीच्या सहकार्याने अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला असो. सेवा समर्पित करण्यापूर्वी पवित्र पावन आपल्या ग्रामामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संपूर्ण गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि संपूर्ण महाराज मंडळीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम यातील पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली होती. या सेवेला त्या ठिकाणी आता पहिला दिवस म्हणजे काय तर ते म्हणजे झाडाझोडीचं सोंग पहिलं. आता लय झालं तर समजा बुवा आता उद्यापासून मी बोललो की विवेकाच्या विचाराचे मोठमोठाले पक्वांना तुम्हाला उद्यापासून भेटणार आहे म्हणून मी फक्त तुम्हाला पंक्ती बसवायचं सांगितलं. आणि फार झालं तर पत्रवळ्या वाढल्या आणि त्याच्यावर मीठ वाढलं. पण ऐका, मीठ महत्वाचं आहे बरं का. कारण उद्यापासून जर एखाद्या पदार्थात मीठ नसलं तर आज घेतलेलं मीठ उद्या कामी येईल. नाही तर जाऊ द्या बाबा आज मीठच आहे जाऊ उद्या. हा उद्या भाजी जर राळणी असली खाणार नाही म्हणून पहिलंही महत्वाचंच आहे नाम. म्हणून असो माता भगिनी भरपूर आहे पण पुरुष उद्यापासून येईल. एक सूचना आहे त्या ठिकाणी उमेश महाराजची. आता उमेश महाराज आता मुकरदमाचे सप्त्याचे ऐकावं लागतं. सूचना अशी की आम्ही मागच्या महिन्यामध्ये वृंदावनला त्या ठिकाणी गेलो होतो. इथली काही त्या ठिकाणी माता भगिनी आमच्यासोबत होत्या. तसं आम्ही पुन्हा सूचना जरी त्यांनी दिली तर ती एकटीच नाही तर आम्ही 5 जणांचा आमचा त्या ठिकाणी ग्रुप आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे शिवरात्र झाल्यानंतर शिवरात्रीचा काला झाला की मग काही कार्यक्रम नाही आम्हाला असं समजून कार्यक्रम आहे. पण तरीही आम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे तर आपल्या परिसरातून त्या ठिकाणी जवळपास 200-250 लोकांचं नियोजन त्या ठिकाणी आहे. आता वृंदावनला जाऊन आलो. कृष्ण महाराजही त्यात आहे मोरे. फक्त आचारी बदल नाही आपल्याला आता. वृंदावनहून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आलो. पण आता एक त्या ठिकाणी काय तर जी भांडण 500 वर्षापासून त्या ठिकाणी चालू होतं अर्थात राम मंदिर आपण तो फोटोही त्या ठिकाणी लावलेला आहे. भव्य दिव्य त्या भगवान प्रभू रामचंद्राचं 22 त्या ठिकाणी 22 तारखेला भगवान देव बैसले सिंहासनी स्वतःच्याच आसनावर भगवान परमात्मा विराजमान त्या ठिकाणी झालेले आहे. आणि त्या रामलल्लाचं तसेच काशी अयोध्या त्या ठिकाणी इकडे बरोबर 10 दिवसाची यात्रा त्या ठिकाणी आहे. ते यात्रेचे पॉम्पलेट आणि त्याचे निघण्याची तारीख 9 किंवा 10 तारीख त्या ठिकाणी राहील. त्या कालावधीमध्ये 10 दिवसाची यात्रा त्या ठिकाणी आहे. ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांनी आता उर्वरित पुढच्या 5-7 दिवसामध्ये कृष्णा महाराज मोरे किंवा उमेश महाराज यांच्याकडे त्या ठिकाणी संपर्क साधा. त्यांची फी वगैरे त्या ठिकाणी ते सांगणार आहे. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च विनेकरी बाबा गोड असे अंबादास साऊंड सिस्टम कैलास महाराजांचीच कैलास महाराज पवार आणि ही संपूर्ण मंडळी लक्ष्मण महाराज असेल मोरेश्वर महाराज विशेष म्हणजे गोविंद महाराज शिंदे आणि कृष्णा महाराज मोरे उमेश महाराज ठोंबरे इकडनं विशाल महाराज या सर्वांचे त्या ठिकाणी ऋण निर्देश. कारण आता उमेश महाराज असेल किंवा गोविंद महाराज आणि कृष्ण महाराज मोरे आता ते माझ्या कीर्तनाला म्हणून काही नाही. आता माझं सगळं पार पडलं. आता याची वाह करून काही पाकिटात भर माझ्या पडणार नाही. पण वस्तुस्थिती बोलतो वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गवू नये. ही गादी हलकाटाची नाही. इथून वस्तुस्थिती त्या ठिकाणी बोलतो. उमेश महाराज असेल किंवा गोविंद गुरुजी असेल हे माणसं एकाचे मन व्यापारे आणि विश्वजय संहारे. ही एक माणसं म्हणजे लहान माणसं त्या ठिकाणी नाही. गोविंद महाराज असेल किंवा कृष्णा महाराज असेल उमेश महाराज तुम्ही पाहत असाल युट्यूबला राजूर सारख्या क्षेत्रावर महाराज त्या ठिकाणी आहे. पण हे माणसं तुमच्या गावाचं काहीतरी असणारं प्रेम 7 दिवस
गोविंद गुरुजी त्या ठिकाणी उत्कृष्ट कीर्तनकार आहे, कृष्णा महाराज आहे, पण सगळे कीर्तन वगैरे त्या ठिकाणी डावलून ते 7-8 दिवस आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी थांबतात. पैसा तर कोणी देतात, कोण नाही पैसा पण देतो. पैसा कुठेही मिळतो आणि कसाही मिळवता येतो, पण पैशा बरोबर असणारी माणसाची ओढ, माणसाची असणारी माणुसकी, त्यामुळे ही माणसं 8 दिवस त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये थांबतात. म्हणून आणि अशी मंडळी तुम्हालाही लाभली म्हणून तुमचेही त्या ठिकाणी ऋणनिर्देश, मला गाण्याचं, स्वराचं, तालाचं हे ज्ञान नसल्यामुळे 2 तास यांनी सांभाळून घेतलं म्हणून यांचेही ऋणनिर्देश. झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी सेवा समर्पित करून त्याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.